नमस्कार. आज आपण 36 साईजचा प्रिन्स कट डायरेक्ट कपड्यावर बघणार आहोत. त्याच्यासाठी आपण अस्तर घेऊया. 1 इंच वरच्या साईडने अस्तर एक्स्ट्रा सोडायचं वरच्या साईडने आणि आपण घडी टाकून घेऊया. व्यवस्थित एकदम सोप्या पद्धतीत सांगणार आहे मी. पहिल्यांदा आपण पूर्ण उंची घेऊया. तर पूर्ण उंची आहे 14.5. 1 इंच एक्स्ट्रा घ्यायचं म्हणजे 15.5 आपण पूर्ण उंची घेऊया. हा हायनेक ब्लाऊज आहे. दोन्ही साईडनी तेवढंच उंची टाकायची 15.5. नंतर आपण शोल्डर घ्यायचा. 36 साईजचा असल्यामुळे 7.5 शोल्डर घ्यायचा आहे. हा हायनेक ब्लाऊज आहे. तोच माप खाली टाकायचा 7.5 आणि आपण सरळ रेष मारून घेऊया आर्महोलसाठी. आर्महोल आपला 7 आहे 36 साईजसाठी. आणि मग आपण समोरच सरळ रेषा मारून घेऊया. नंतर आपण गळा रुंदी 3 घ्यायची आणि मुंडा म्हणजे आर्महोल घ्यायचा 7. तीच सरळ रेषा समोर न्यायची. आणि मग नंतर आपण छातीचा चौथा 36 साईज असल्यामुळे छातीचा चौथा 9. 1.5 इंच शिलाई मार्जिन, 1 इंच एक्स्ट्रा प्रिन्स कटसाठी आणि 1.5 इंच डाऊन करायचं आहे. आर्महोल डाऊन करायचं आहे. हायनेक असल्यामुळे डाऊन करायला लागेल. आणि मग 1.5 इंचचा सेप द्यायचा आणि 1 इंचचा सेप द्यायचा. त्याला सेप देऊन घ्यायचा. नंतर पुढचा गळा 6.5 आहे. 2.5 मार्जिनवर आपण पुढचा गळा रुंदी असल्यामुळे आपण गळा रुंदी खाली 3 घेऊया आणि त्याचा एक चौकोन करून घ्या आणि सेप द्या. खूप सोपी पद्धत आहे मैत्रिणींनो. सगळ्यांना येईल, सगळ्यांना. आणि व्हिडिओ अजिबात स्किप करू नका. पूर्ण व्हिडिओ बघा, तेव्हाच समजेल तुम्हाला. हे 3.5 अंतर टाकायचं प्रिन्ससाठी. आणि टक्स उंची आपली 11 आहेत. 1/2 इंच एक्स्ट्रा म्हणजे 11.5 घ्यायचं टक्स उंची. इथे आपण 4.25 घेणार आहोत 36 साईजसाठी. आता आपण कमरेचा भाग घेऊया. कंबर आहे 33. कमरेचा चौथा भाग 2.25 2.5 इंच टक्स आणि याच्यासाठी आर्चिंगसाठी आणि 2 इंच टक्ससाठी पुन्हा समोरील टक्ससाठी प्रिन्स कटच्या टक्ससाठी 2 इंच एक्स्ट्रा इथे डाऊन करायचं. समोर टक्स मारून घ्यायचा आणि सेप द्यायचा. खूप सुंदर बसतो हा ब्लाऊज. तुम्ही शिवून बघा, नक्की आवडेल तुम्हाला. आणि कमेंट करायला विसरू नका. खूप सुंदर बघा, सेप किती सुंदर आले. हे पाहून आपण एक एक्स्ट्रा घेतलेलं ना ते इथे डाऊन करायचं समोरील भागाचे. आणि आता आपण कटिंग करून घेऊया. जर तुम्हाला स्टिचिंग पाहिजे असेल तर मला कमेंट्समध्ये सांगा. मी नक्कीच स्टिचिंगचा व्हिडिओ तुमच्यासाठी टाकेन. मैत्रिणींनो, तुम्ही सपोर्ट करा. मी तुम्हाला खूप खूप छान छान सोप्या पद्धतीत एकदम ब्लाऊज कटिंग शिकवेल. हा प्रिन्स कट मी मुद्दाम दाखवला कारण आता प्रत्येक गावात प्रत्येक शहरामध्ये अशा सेविका असतात ना, त्यांच्यासाठी कंपल्सरी हायनेक कॉलरचे ब्लाऊज सांगितले आहेत शासनाने. त्याच्यामुळं हे ब्लाऊज त्यांच्यासाठी खूप सोपी पद्धत आहे. मला माहिती आहे मैत्रिणी माझ्या नक्की बघतील आणि नक्की मला सपोर्ट करतील. हा पुढचा गळा कटिंग करायचा. पुढे डीप आहे आणि मागे पॅक आहे. एवढी सोपी पद्धत आहे डायरेक्ट कपड्यावर आणि दोन्ही पार्ट निघतात आपले.
बॅक आणि फ्रंट दोन्ही निघतायत. तुम्हाला नक्की आवडेल. व्हिडिओ अजिबात स्किप करून बघू नका. पूर्ण व्हिडिओ बघा, तेव्हाच समजेल तुम्हाला. आता आपण थोडासा सेप देऊया खाली प्रिन्स कटोरीसाठी. आणि हे डाऊन केलं तर हे पण कट करून टाकायचं. टक्स टक्स पण आपला कट करायचा राहिलाय, टक्स उंची. आता आपण बॅक साईड घेऊया. बॅक साईडला छातीच्या साईजसाठी आपण 1 इंच एक्स्ट्रा वाढवलेला आणि कमरेच्या साईडला 2 इंच ते आपल्याला इथं वजा करून टाकायचे, म्हणजे कमी करायचे. समजतंय ना मैत्रिणींनो? नसेल समजले तर पुन्हा मला कमेंट्स करा, मी अजून सोपी पद्धत दाखवेल तुम्हाला. हां, हे 1 इंच आणि ते 2 इंच हे कट करून टाकायचं, कारण ही बॅक साईड आहे. हे आपण टक्ससाठी वाढवले होते फ्रंट साईडच्या. हे दोन्ही भाग एकत्र निघत असल्यामुळे आपल्याला मागच्या साईडचं काढावं लागेल. आता आपण मागच्या गळ्याचं हे देऊया. हाय नेक असल्यामुळे आपण 3 इंच घेऊया गळा, आणि गळा रुंदी ही 3 इंचच घ्यायची आपल्याला. कॉलर पण करू शकतो आपण इथे. 1 इंचावर द्यायचा, अर्धा इंच किंवा 1 इंचावर, आणि कॉलर. तुम्हाला पाहिजे असेल तर मला कमेंट्समध्ये सांगा, मी कॉलर्सही दाखवेन तुम्हाला. खूप सुंदर. माझं छोटंसं शॉप आहे. त्या शॉपमध्ये जसं कस्टमर येतील तसं मी तुम्हाला व्हिडिओ म्हणजे मी बनवते तेच तुम्हाला दाखवीत जाऊ. आता आपण हाताची कटिंग करून दाखवते, म्हणजे बाहीची. खूप सोपी पद्धत आहे बघा. आपण 4 पदर कापड घेतले. आपल्याकडे बंद बाजू घ्यायची स्वतःकडे, आणि सरळ रेष मारून घ्यायची एक. नंतर आपल्या हाताची पूर्ण उंची टाकूया आपण. तर ही उंची आहे 10, आपण 10.5 घेणार आहोत. 10.5 पावणे 11 चालेल. आणि 3.5चा आपण हे घेऊया कॅफ हाईट. 3.5चा कॅफ हाईट घ्यायचा, म्हणजे मुंड्यामध्ये घोळ येत नाही, बाही खूप सुंदर बसते. दंडघेर 5.5, 1.5 इंच शिलाई मार्जिन. आणि इथं आपण मुंडा जो घेतो ना, तो मुंड्याचं अंतर टाकायचं. 8चा मुंडा आहे. हां, सेप पण बघा किती छान आहे. खूप सोपी पद्धत आहे, तुम्हाला सगळ्यांना जमल ताईंना. कटिंग करून घेऊया. माझ्याकडे ह्या अशा सेविका असतात ना, त्यांचे खूप ब्लाऊज येऊन गेले कॉलर हाय नेक. तर मी बोलले का मग हेच दाखवूया आपण आज मैत्रिणींना. कारण काही अशा मैत्रिणी आहेत ब्लाऊज शिवतात स्वतःचे, पण त्यांना हायनेक आणि बोटनेक वगैरे जमत नाही, कॉलर जमत नाही. त्याच्यासाठी सोपी पद्धत एकदम दाखवली, जेणेकरून त्यांचे ते स्वतः शिवू शकतात. आता आपण मेन फॅब्रिक असतो ना ब्लाऊजचा पीस, त्याच्यावर कटिंग करून घेऊया. बघा किती सोपी पद्धत आहे, एकदम सोपी, कोणालाही जमेल. नुसती शिलाई करत असेल ना एखादी मैत्रीण माझी, तिलाही जमेल हा ब्लाऊज. नक्की शिवून बघा आणि मला नक्की कमेंट करा.
छोटासा प्रयत्न केला आहे मी. मला सपोर्ट करा, लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि वेगवेगळ्या कमेंट्स करा. बाय बाय.